नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. रोजची भांडी साफ करताना त्यासोबतच मागच्या रॅकवर असलेली ठेवणीतील 4 भांडी आलटून पालटून घासा. रिकाम्या झालेल्या बरण्या डब्बे लगेच स्वच्छ करून ठेवा. यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ राहील आणि कोठेही आपल्या किचनमध्ये धूळ कचरा जमा होणार नाही. तसेच दर आठवड्यातून एकदा फॅन साफ करा. अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 2. साबुदाणा खिचडी बनवताना बटाटा आधी उकडून घेण्याऐवजी तेलात मिरचीसोबत मीठ टाकून वाफेवर बटाटा परतून शिजवून घ्यावा आणि मग भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाणा कूट घालून खिचडी परतावी. अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवून नक्की बघा. तर यामुळे साबुदाणा खिचडी खूपच जास्त चवदार अशी लागते. तर साबुदाणा खिचडी बनवताना ही टीप नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 3. पाण्यात थोडे मीठ मिसळून घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. यामुळे घरात डास मच्छर अजिबात येणार नाहीत. अगदी हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच तंदूर रोटी जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर टीप नंबर 4. तंदूर रोटी बनवताना गव्हाच्या पिठात थोडी साखर आणि मीठ आणि दही घालून मऊ कणिक मळावी. 2 तास कणिक भिजवल्यावर रोटी बनवावी. तसेच रोटी शेकायच्या आधी रोटीवर काळे तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लावा आणि तूप लावून रोटी भाजा. तर मस्त अशी तंदूर रोटी घरच्या घरी तयार होईल. टीप नंबर 5. किचनच्या शिंकमधील प्लास्टिकची जाळी काही वेळा खूप खराब होते आणि घासणीने घासून देखील ती व्यवस्थित साफ होत नाही. अशा वेळेस जाळी ब्रशने घासा. यामुळे ती लगेच स्वच्छ होते. अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर 6. आपल्या घरातील रिंग असलेले पडदे मशीन वॉश किंवा हँड वॉश करत असताना त्याच्या रिंग ह्या डॅमेज होतात किंवा तुटतात. यासाठी पडद्याच्या सगळ्या रिंगला एक रुमाल बांधून मग तुम्ही मशीन वॉश किंवा हँड वॉश पडदे करा. यामुळे रिंग अजिबात निघत नाहीत आणि त्या डॅमेज देखील होत नाहीत. तर तुमच्या पण घरातील रिंग असलेले पडदे धुताना ही टीप नक्की ट्राय करून बघा. टीप आवडली असेल तर एक लाईक व शेअर नक्की करा. टीप नंबर 7. बिर्याणी बनवताना मातीचे भांडे वापरावे. यामुळे बिर्याणीची चव दुप्पट होते. टीप नंबर 8. रोज मुठभर ताजी कोथिंबीर कच्ची चावून खाल्ल्याने मधुमेह बरा होतो. माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 9. स्टीलची भांडी कायमस्वरूपी स्वच्छ आणि चमकदार दिसावीत यासाठी तुम्ही अधूनमधून व्हिनेगरमध्ये एखादा मऊ कपडा भिजवून याने भांड्यांना पुसून घ्यावे. यामुळे स्टीलची भांडी अगदी नव्यासारखी चमकदार होतील. तर आपल्या दररोजच्या वापरातील स्टीलची भांडी चमकदार होण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. टीप नंबर 10. तंदुरी चिकनला आपण जे दही लावतो ते पाणी काढून चक्क्याप्रमाणे घट्ट लावावे. यामुळे चिकनला पाणी अजिबात सुटत नाही व चिकनची चवही अप्रतिम लागते. टीप नंबर 11. तंदुरी चिकन करताना छोट्या आकाराचे व कमी वजनाचे चिकन वापरले तर चिकन पटकन छान शिजते. प्रत्येक गृहिणींसाठी उपयुक्त टीप नंबर 12. किचन ट्रॉली साफ करण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा व थोडं लिक्विड सोप टाकून त्याचा स्प्रे तयार करून घ्या व हा स्प्रे ट्रॉलीवर मारल्याने ट्रॉली पटकन साफ होतात. किचन ट्रॉलीमध्ये गंज चढू नये यासाठी भांडी नेहमी स्वच्छ कोरडी करूनच ट्रॉलीमध्ये ठेवावीत. तसेच ट्रॉलीमध्ये पेपर ठेवावा जेणेकरून ट्रॉली सारखी खराब होणार नाही. तर किचन ट्रॉली जर तुम्ही वापरत असाल तर भांडी ठेवताना ही टीप नक्की लक्षात ठेवा. पण
त्यामध्ये न्यूजपेपर कधीही ठेवू नका, कारण त्याच्या वासाने ट्रॉलीला झुरळे होतात. तर ट्रॉलीमध्ये झुरळे होऊ नये यासाठी ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 13. घशाचे इन्स्पेक्शन झाले असेल तर कोमट दुधात दालचिनी पावडर टाकून प्यावे, यामुळे आराम मिळेल. अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर 14. सुपारीची पाने किंवा खायची पाने पाण्यात टाकून उकळवून प्यायल्याने छातीतील जमा झालेला कफ दूर होतो आणि खोकल्यापासून देखील आराम मिळतो. तर थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला खोकला झाला असेल तर ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 15. मूतखड्याचा त्रास असेल तर दररोज दुपारी ताकाचे सेवन करावे. सलग 15 दिवस ताकाचे सेवन नक्की करा. टीप नंबर 16. मेथीची भाजी खाल्ल्याने आतड्याचा कर्करोग अजिबात होत नाही. माझ्या प्रत्येक मैत्रिणींसाठी खास टीप नंबर 17. घरातील साफसफाईचे सर्वात कठीण काम म्हणजे आपल्या घरातील फॅनची साफसफाई करणे. तर सिलिंग फॅनच्या ब्लेडवर साचलेली धूळ आणि घाण साफ करणे. याची स्वच्छता राखण्यासाठी आपण जुन्या उशीचे कवर घेऊन त्यात सिलिंग फॅनचे ब्लेड टाका आणि ते घासून पुसा. त्यामुळे उशीच्या आवरणात धूळ, घाण जे आपल्या ब्लेडवर असते फॅनच्या, ते पडून आपला पलंग किंवा आपली फरशी स्वच्छ राहील आणि इतर ठिकाणी फॅनवरील घाण पसरणार नाही. तर फॅनची स्वच्छता करताना ही टीप फॉलो करा. टीप नंबर 19. रात्री झोपताना मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर थोडे मीठ टाकून ठेवावे. यामुळे घरात गांडूळ, गोम किंवा सापासारखे सरपटणारे प्राणी अजिबात घरात येत नाहीत. तर ज्यांचे शेतामध्ये घरे आहेत त्यांनी ही ट्रिक नक्की फॉलो करा. टीप नंबर 20. बूट किंवा चप्पलचा वास येत असेल तर कागदात चमचाभर खायचा सोडा घालून बुटामध्ये रात्रभर ठेवल्यास बुटाची दुर्गंधी निघून जाते. अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर 21. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सीताफळाचे 1 ते 2 पाने खावी व 1 ते 2 किलोमीटर चालावे. टीप नंबर 22. डोसे छान कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ दळताना त्यामध्ये थोडे भिजवलेले पोहे आवश्यक घालावे. यामुळे डोसे खूप छान चविष्ट देखील लागतात. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.